किरण सामंत आज दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत इच्छुक आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गचा आज अंतिम निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। किरण सामंतांची भूमिका आज नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। स्वप्नील, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेचा तिढा अद्यापर्यंत काही सुटायचं नाव घेत नाहीये। किरण सामंत एकीकडे इच्छुक दिसतायत तर दुसरीकडे नारायण राणे यांनी आता कोकणामध्ये प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। किरण सामंत मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहे। त्यांची भेट घेतल्यानंतर किरण सामंत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। अपडेट काय मिळतात? नक्की शुभम, या ठिकाणी पाहतो आपण महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये काही जागांवरती अद्यापही तिढा आहे। त्यामध्ये सिंधुदुर्गची रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा आहे। या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इच्छुक आहेत। तर दुसरीकडे भाजपमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे शिवसेनेला मिळावी आणि त्या ठिकाणी येथे किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची रत्नागिरी मधील जे शिवसैनिक आहेत त्यांची एकंदरीत मागणी आहे। मात्र कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती बातचीत आहे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करताना पाहायला मिळतात। किरण सामंत हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ पाहायला मिळतात। त्यांचे स्टेटस असतील, त्यांनी केलेले अनेक वक्तव्य असतील, यामधून असं दिसतं किरण सामंत हे इच्छुक आहेत। मध्ये त्यांनी माघार सुद्धा घेतली होती, मात्र मंत्री उदय सामंत यांनी आपली इच्छुकता आहे ती कायम ठेवलेली। ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशा प्रकारे सुद्धा मागणी केलेली आणि यानंतर खरं तर काल सुद्धा अजित पवारांचं एक स्टेटस किरण सामंत यांनी ठेवलं होतं। यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावरती किरण सामंत येणार आहे। त्यामुळे आज तरी यांची जागा आहे त्या जागेवरती एकमत होतंय का? लोकसभेची ती जागा शिवसेनेलाच मिळते की भाजपला जाते? जर भाजपला जात असेल तर किरण सामंत यांची मनधरणी आज करण्यात येते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि किरण सामंत यावरती नक्की काय वक्तव्य करतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। शुभ भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।